ची मेहनत, आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडिमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. अगदी थोड्याच वेळात काही भागांमध्ये आणखी जोरदार पाऊस वाढणार आहे, तर त्यामुळे आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तसंच दुपारनंतर बदल होईल आणि संध्याकाळी आणखी मोठा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर पहाटे मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास कसा पाऊस असणार आहे. आज संध्याकाळी म्हणजे आज 30 जुलै आहे, आज संध्याकाळी तसेच 31 तारखेचे जे पहाट असणार आहेत, आणखी जबरदस्त कमी दाब या ठिकाणी बघायला मिळत आहे. मित्रांनो, जमिनीवरती या ठिकाणी चक्रकार परिस्थितीसारखे ढग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. तुफान कमी दाब या ठिकाणी बघायला मिळत आहे. मग या कमी दाबामध्ये आपल्याला जबरदस्त पाऊस या ठिकाणी बघायला मिळणार आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस बघायला मिळणार आहे. तर हा जो बदल आहे हा संध्याकाळनंतर आपल्याला सर्वाधिक बघायला मिळणार आहे. मग त्यामध्ये कोणते कोणते जिल्हे आहेत आपण लगेच बघूया. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, गाव तालुके जिल्हे आम्हाला कमेंट करा. आता या ठिकाणी जो कमी दाब या ठिकाणी आलेला आहे, तर दुपारनंतर हा जो बदल दाखवणार आहे आपल्याला मुसळधार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. ढगफुटी आपल्याला बघायला मिळत आहे. ढगफुटी आपण बघू शकतो, हिंगोली, औंधा आहे, बसमत आहे, अंदरपूर आहे, तसेच नांदेड, पूर्णा, परभणी या ठिकाणी अतिवृष्टी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. हिमायतनगरमध्ये बघितलं तर इथे सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस आहे. निर्मलमध्ये बघू शकतो, इकडून इथे सुद्धा आपल्याला अति जोरदार पाऊस आहे. धर्माबादच्या भागात सुद्धा आपल्याला खतरनाक पाऊस या ठिकाणी पेटुंबरीमध्ये, भोकरमध्ये, किनवट आहे, या ठिकाणी देगलोरचा काही भाग, इकडे मुखेर आहे, कंदर आहे, अहमदपूर आहे, गंगाखेड आहे, पळमचा भाग या ठिकाणी आहे. अतिवृष्टी ढगफुटी सारखा पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आपल्याला बघायला मिळेल. अवघ्या काही तासातच त्यानंतर मेहकर आहे, खामेगाव, चिखली, जालना, पारतूर, जिंतूर, परभणी या ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळत आहे. तसेच इकडे जळगावला हे आपल्याला पाऊस सुरू झालेला जोरदार बघायला मिळणार आहे. इकडे सकाळी आपल्याला काही भागात कमी बघायला मिळेल. सकाळी आपल्याला सुरुवात होईल, परंतु कमी प्रमाणात. जसा वेळ जाईल तसंच आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. जळगाव, भुसावळ, नावी, रावेर, जामनेर, शेगाव, पाचोरा या ठिकाणी पेशावरचा भाग आहे, बोकरण आहे, जाफराबाद आहे, देऊळगाव, राजा, जालना, मेहकर या ठिकाणी अतिवृष्टी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. बाकी भागांमध्ये तर आहेतच, अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, अमरावती या संपूर्ण भागात आहे. मंगळूरपीर आहे, मालेगाव असेल, इथे जोरदार पाऊस आहे. तसेच पाचोरा, शेगाव या ठिकाणी आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा या ठिकाणी आहे. जालन्याकडून तोच भाग पुढे येत असल्यामुळे आणखी जोरदार पावसाचा इशारा आहे. तोपर्यंत इकडे नाशिक भाग, कोपरगाव भाग, तसेच संगमेर आणि सिन्नर भाग जर घेतला, धुळ्याचा काही भाग जर घेतला, तर रिमझिम पाऊस तिथे सुरूच असलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. मग ह्या भागात आपल्याला जोरदार पाऊस येणारच आहे, परंतु तात्पुरता तिथं आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळणार आहे. बाकी भागांमध्ये जर बघितलं तोपर्यंत तर आपल्याला सोलापूर, बार्शी इथे सुद्धा आपल्याला रिमझिम पाऊस आहे. परंतु लातूर आणि बीडच्या काही भागात आपल्याला या अतिवृष्टीचा फरक आपल्याला जाणवणार आहे, काही परिणाम आपल्याला जाणवणार आहे. त्यामुळे आपल्याला तिथे सुद्धा पावसाची शक्यता जोरदार असू शकते. काही भागांमध्ये त्यामध्ये शिरूर, अंतपाल असेल, लातूर असेल, अहमदपूर असेल, या ठिकाणी त्याचा मुख्य परिणाम जाणवू शकतो. तसेच अंबेजोगाई आहे, पाली आहे, केज आहे, वाडवाणीचा काही भाग आहे, बीड आहे, मांजलगावचा काही भाग, गेवराई आहे, इथे नक्कीच त्याचा परिणाम जाणवणार आहे. आणि छत्रपती संभाजीनगर या भागात सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे. तर 30 जुलै जी आजची तारीख आहे ती सगळ्यात जबरदस्त आणि थोडी खतरनाक आपल्याला बघायला मिळणार आहे. पुन्हा एकदा संध्याकाळी बदल आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. तो बदल म्हणजे अति तीव्र पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. दुपारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तिथे थोडेसे जोरदार बघायला मिळणार आहे. मग ते काही भागांमध्ये असे ढगफुटी सदृश्य पाऊस बघायला मिळणार आहे. तर काही भागात आपल्याला डायरेक्टली जबरदस्त पाऊस या ठिकाणी आहे. खास करून इकडे देऊळगाव, राजा आपण बघू शकतो. तसेच या ठिकाणी सिंदखेड, राजा आहे, इथे आपल्याला अतिवृष्टीसारखा जबरदस्त आणि खतरनाक पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. नांदेड असेल, परभणी असेल, बीडचा काही भाग आहे, त्याचबरोबर लातूरचा काही भाग या ठिकाणी आहे. तोपर्यंत इकडे अमरावती, अकोला या ठिकाणी पाऊस सुरूच राहणार आहे. नागपूर, भंडारा या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाऊस सुरूच राहणार आहे. त्याबरोबर आपल्याला रात्रीच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर तोपर्यंत आधी संध्याकाळमध्ये आपल्याला या ठिकाणी जळगाव आणि धुळ्याच्या काही भागात जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. बीडमध्ये सुद्धा आपण बघितलं, बाकी या संपूर्ण भागात आहे. परंतु आता रात्रीनंतर जो मुख्य बदल आहे, रात्री विशेषतः आपल्याला पावसाला जोर वाढलेला बघायला मिळणार आहे. खास करून आपल्याला 30 तारखेला
आज म्हणजे मध्यरात्री तसेच 31 तारखेची जी पहाट असणार आहे या ठिकाणी हा जो पाऊस होता हा पाऊस आणखी खाली आलेला आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामध्ये बीड आणि धाराशिवचा तसेच लातूरचा भाग सुद्धा या ठिकाणी आलेला बघायला मिळत आहे. नांदेड, परभणी, जालनाचा भाग या ठिकाणी अतिवृष्टी ढगफुटी पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे आणि इकडे जळगाव, धुळे, नंदुरबार पर्यंत आपल्याला बघायला मिळत आहे. आणि खास करून मध्यरात्री म्हणजे 31 तारखेची जी पहाट असणार आहे या ठिकाणी आता आपल्याला तो पाऊस पुढे गेलेला बघायला मिळेल. त्यामध्ये अहिल्यानगर, श्रीरामपूर, कोपरगाव, मनमाड, येवला, सटाणा, धुळे, चाळीसगाव तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आहे, लातूरचा भाग आहे, धाराशिवचा काही भाग आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि जळगावमध्ये तर मात्र एकदम खतरनाक पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आणि तोच पाऊस पुढे छत्रपती संभाजीनगरकडे येईल आणि त्यानंतर पुढे जळगावकडे येईल, धुळेकडे येईल आणि नंदुरबार, आणि तसंच तोच पाऊस पुढे इकडे कोपरगाव, संगमेर आणि नाशिककडे रवाना होईल. त्यामुळे अगदी जबरदस्त पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. खास करून मित्रांनो 31 तारखेला पहाटेपासून म्हणजे मध्यरात्रीपासूनच खतरनाक पाऊस बघायला मिळेल नाशिक भागामध्ये. नाशिकमध्ये पेठ, सुरगाणाचा भाग असेल, तसेच मालेगाव असेल, सटाणा असेल, धुळ्याचा भाग, नंदुरबार या ठिकाणी तर अगदी खतरनाक पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. आणि बाकी भागांमध्ये इतरत्र तोपर्यंत रिमझिम पाऊस आपल्याला बघायला मिळणारच आहे. म्हणजे आपल्याला खास करून 30 आणि 31 तारीख रेड अलर्ट आहे. ही गोष्ट मात्र लक्षात घ्या. 30 तारखेला कुठून कुठे सुरू झालेला आहे आणि नाशिक भागाकडे कधी आलेला आहे, तसेच अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या भागाकडे पाऊस कधी आलेला आहे, आपण याची संपूर्ण अपडेट घेतलेली आहे. आणि त्यानंतर आता 31 तारखेनंतर पाऊस कसा असणार आहे याची सुद्धा एक आढावा आपण या ठिकाणी एक शॉर्टकट आढावा घेणार आहोत. कारण 31 तारखेनंतर बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की मग हा पाऊस गेल्यानंतर पुढे बंद होईल का, किती दिवस बंद राहील, ती सुद्धा आपण या ठिकाणी माहिती घेऊ. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पॅसिफिक महासागरामध्ये आपल्याला एक मोठं चक्रीवादळ तयार झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे. मग ते चक्रीवादळ जे आहे मित्रांनो, हे चक्रीवादळाची लांबी जर बघितली तर खूप लांब हे चक्रीवादळ आहे. जवळजवळ आपल्याला आपल्या भारतामधील काही 2 ते 3 राज्य बसतील असे मोठं या ठिकाणी चक्रीवादळ आहे. त्याची तीव्रता सुद्धा जबरदस्त खतरनाक या ठिकाणी आहे. 150 ते 200 पर्यंत जाण्याची शक्यता आहे, म्हणजे अगदी जबरदस्त आहे. मग ह्या चक्रीवादळाचा आणि आपल्या महाराष्ट्राच्या पावसाचा काय संबंध आहे तर आपण या ठिकाणी बघूया. आता या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 10 तारखेपर्यंत आपल्याला एक बंगालच्या उपसागरात पुन्हा चक्राकार परिस्थिती बघायला मिळणार आहे. मग तीच चक्राकार परिस्थिती आपल्याला या ठिकाणी सक्रिय बघायला मिळत आहे. म्हणजे 9, 10, 11, 12 तारखेला त्या चक्रीवादळाचा म्हणजे चक्राकार परिस्थितीचा काही परिणाम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. परंतु हे पूर्णपणे आपल्याला कमजोर झालेलं बघायला मिळेल का, कारण हे जे चक्रीवादळ पॅसिफिक महासागरामध्ये चालू आहे पूर्णपणे वाऱ्याची दिशा बदललेली जाईल आणि त्या बदललेल्या वाऱ्याच्या दिशामुळे पूर्णपणे जे बाष्पयुक्त वारे आहे त्या दिशेने गेल्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये 15 ते 20 दिवस थोडीशी कमजोर बघायला मिळू शकते. थोडीशी म्हणजे भरपूर कमजोर बघायला मिळू शकते. आपण या ठिकाणी बघू शकतो फक्त आपल्याला ढगाळ वातावरण आणि काही भागांमध्ये रिमझिम पावसाची शक्यता सुद्धा या ठिकाणी वर्तविली जाऊ शकते. म्हणजे मोठा पाऊस आपल्याला या ठिकाणी वर्तविला जात नाही. कमीत कमी आपल्याला 16 ते 17 ऑगस्टपर्यंत याचा परिणाम जाणवू शकतो. 31 तारखेपर्यंत हा जो कमी दाब आहे हाच कमी दाब आपल्या नाशिकमधून आपल्या महाराष्ट्रामधून आपल्याला तो गुजरातकडे गेलेला बघायला मिळेल. आणि गुजरातमध्ये सुद्धा अगदी 31 तारखेला ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. गुजरातमध्ये सुद्धा नंदुरबारकडून आपल्याला तो सुरतकडे, वापीकडे गेलेला बघायला मिळेल. तिथे सुद्धा आपल्याला एकदम जबरदस्त ढगफुटी हा पाऊस बघायला नक्कीच मिळणार आहे. 31 तारखेनंतर संध्याकाळचं हे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. आणि हे जे कमी दाब आहे